नमस्कार मित्रांनो, 2026 या नवीन वर्षाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा। हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी उत्साहाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वराकडे प्रार्थना। महापालिकेच्या निवडणुकातला सास बहू सिरीजला लागजवेल असा प्रसंग आज पुण्यामध्ये घडला। प्रभाग क्रमांक 2 याच्यामध्ये फुले नगर नागपूर चाळ या प्रभागातून भाजपाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे जाधव यांना अर्ज मागे घ्यावा लागला। अर्ज मागे घेण्याची त्यांची कोणतीही इच्छा नव्हती, परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या समाज माध्यमातील आक्रोशानंतर त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला। पक्षावर प्रेशर आलं। प्रेशर येणं स्वाभाविकच आहे, कारण या पूजाताईंनी थेट पहलगाम हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्याबाबतची त्यांची पत्रकार परिषदही पाहिली आणि ते देखील थोड्याच वेळात मी सांगणार आहे। पण त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की असा आरोप केला जातोय की पहलगाम येथील हल्ला हा लोकांचा धर्म विचारून करण्यात आला होता, पण असं काहीही झालेलं नाही आहे। आणि एवढंच नाही तर त्यावेळेला त्या लग्नानंतर फिरण्यासाठी, हनीमूनसाठी काश्मीरला गेल्या होत्या आणि हा हल्ला होताच। म्हणजे बघा, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संबंधितांना हा हल्ल्याचं झालं काही तास कळलं देखील नाही, कारण ह्या सगळ्या भागात मोबाईलचं नेटवर्कच नव्हतं आणि त्यामुळे हा हल्ला होतोय ही खबरच बाहेर पोचू शकली नाही। परंतु हल्ला होताच अवघ्या 1 तासात त्यांनी, पूजा जाधव यांनी थेट श्रीनगरमध्ये लोकांना एकत्रित केलं आणि भारत मातेच्या ऐक्यासाठी, की पाकिस्तान हिंदू मुस्लिम करून देशाचे तुकडे करू इच्छित आहे आणि म्हणून देश तोडण्यापासून पाकिस्तानला परावृत्त करण्यासाठी, त्याचा हा डाव हाणून पाडण्यासाठी हा हल्ला हिंदू मुस्लिम झालाच नाही, असा काही धर्म विचारून हल्ला केलाच नाही आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांच्या मताप्रमाणे नंतर 3-4 तासांनी, म्हणून म्हटलं की मला कळलं नाही की 1 तासात त्यांना हे कळलं कसं हल्ला झाला आहे ते, कारण तिथे कुठलंही मोबाईलचं नेटवर्क वगैरेच नव्हतं। आणि हल्ला झाल्यानंतर 3 तासात त्यांना स्पष्ट कल्पना आली की हा हल्ला झाला आहे तो हिंदू मुस्लिम विचारून किंवा धर्म विचारून झाला आहे। आणि मग त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली। म्हणजे हल्ला होऊन 3 तासाच्या आत त्यांना खरं तर नॅशनल NSA मध्ये वगैरे घेतलं पाहिजे, एवढं जर इन्फॉर्मेशन यांचं नेटवर्क जबरदस्त असेल तर। पण त्यांनी 3 तासानंतर पुन्हा प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितलं की हा हल्ला धर्म विचारूनच झालेला आहे। परंतु सोशल मीडियामध्ये जे पिकेल ते विकेल किंवा विकेल ते पिकेल असं काहीतरी फॉर्म्युला असल्यामुळे त्यांचं पहिलं विधान व्हायरल झालं आणि नंतर त्यांनी जेव्हा आपल्याला कळलेलं सत्य नंतर सांगण्याचा प्रयत्न केला, तो मात्र विकला गेला नाही, पसरला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्यावर दुसरा आरोप आहे तो म्हणजे त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेला, अर्थात तेव्हा त्या अवघ्या 20 वर्षांच्या होत्या, पण त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल अपमानकारक शब्द काढले होते। त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी काढले नव्हते, दुसऱ्या मुलींनी काढले होते की तुमची आरक्षण मागतोय, तुमची बायको मागत नाहीये वगैरे वगैरे असे। त्यांनी हे असे शब्द काढले नव्हते, परंतु त्यांना त्यांच्या हितशत्रूंनी, पक्षाच्या शत्रूंनी वगैरे वगैरे बदनाम करण्यासाठी, त्यांचं तिकीट कापण्यासाठी हे सगळं घडवलेलं षडयंत्र आहे। म्हणजे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण मी तो व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्यांचा। पण हा झाला दुसरा मुद्दा। तिसरा त्यांच्यावरचा आक्षेप होता की त्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या। त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून 8x10 आकाराच्या खोलीत राहून त्यांनी राजकारण करण्यास सुरुवात केली। म्हणजे इतरांना जसं वडील पक्ष काढतात आणि सगळेजण सगळं मांडीवर आहेत त्या तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, तशी त्यांची पार्श्वभूमी नसल्यामुळे त्या संघर्ष करत पुढे आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी संघटनेत त्या
पहिले होत्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होत्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ते आंदोलन करायच्या, तुरुंगात जायच्या, जामिनाचे पैसे भरायलाही त्यांच्याकडे पैसे नसायचे, शौचालयासमोर आणि त्या कॉरिडॉरमध्ये त्यांनी काही रात्री अशा एक कार्यकर्ता म्हणून जे काही सहन करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत, संघर्ष केलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधी एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला येणारे म्हणून त्यांना भेटायला गेल्या होत्या. असं काही भाजपा विरोधी वगैरे काही करायचं त्यांच्या मनात नव्हतं. अर्थात केलं असं तरी काही बिघडत नाही, कारण त्या तेव्हा काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होत्या राजू शेट्टींच्या, आणि त्यामुळे त्याच्याबद्दलही त्यांचं उत्तर आहे. आणि मग हे सगळं राजकारण सोडून म्हणजे त्या बीडच्या गेवराई जिल्ह्यात म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवराई इथल्या होत्या आणि तिकडनं त्या लग्न करून पुण्यात आल्या आणि आता पुण्यातल्या लोकांची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांना प्रभाग क्रमांक 1 मधून लोकांची सेवा करायची होती. पण भाजपाचं आणि सगळ्याच पक्षांचं आता असं झालं की त्या प्रभागात कोण राहतो किंवा कोण तिथे काम करतो किंवा तो कोण तिथे अधिक योग्य याच्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी या एकतर निनावी माणसांनी अज्ञात लोकांनी केलेल्या सर्वेक्षणातनं निश्चित केल्या जातात. हे सर्वेक्षण करणारी मंडळी पक्षातली असतात, अनेकदा ती बाहेरची असतात, कधी कोणत्या तरी एजन्सीची असतात आणि त्यामुळे ते येऊन या वॉर्डामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत, कोणत्या धर्माचे किती लोक आहेत, गेल्या वेळेला दिलेल्या उमेदवाराची जात कोणती होती, नगरसेवकाची जात कोणती होती, त्याचा धर्म कोणता होता, मग त्याच्या विरोधी पक्ष आहेत त्यांच्यातली युती आघाडी काय आहे, मग असा सगळा विचार करून ते पक्षाला तिकीट देण्याबाबत सूचना करतात. हा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये हा विशेषतः वॉर्ड आहे, कारण प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूर चाळ भागामध्ये जवळजवळ 92,000 लोकसंख्या आहे आणि त्याच्यातले जवळजवळ 22-23% ही अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. म्हणजे बहुजन लोकसंख्या आहे आणि त्याच्यात मुस्लिम लोकसंख्या ही लक्षणीय आहे. आणि त्यामुळे कदाचित भाजपासाठी सर्वे करणाऱ्या लोकांनी सांगितलं असावं की इकडे यांनी समजा दलित उमेदवार दिला, यांनी मुस्लिम उमेदवार दिला, तर मग भाजपाने मराठा उमेदवार दिला, तर मग या कॉम्बिनेशनमध्ये 2 दलित विरुद्ध 3 मुस्लिम विरुद्ध 2 मराठा असं जर काहीतरी झालं तर भाजपा निवडून येऊ शकेल आणि मग मराठा उमेदवाराचा शोध झाला असेल. त्यांचंही म्हणणं आहे की त्यांनी तयारी केली ही प्रभाग क्रमांक 1 साठी तयार केली होती. म्हणजे खरं तर त्यांना पुण्याचा कोणताही अनुभव नाही आहे. वर्षभरापूर्वीच त्या बहुतेक पुण्यात राहिल्या आलेल्या. त्यांचं सगळं राजकारण हे बीडमधलं आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे. पुण्यात शेतकरी फक्त एकच, वांग्याचे शेतकरी वांग्याची शेती करतात आणि करोडो रुपये कमवतात. आणि त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांसाठी, पण त्या शेतकऱ्यांचे तर अनेक भाऊ आहेत आणि त्यामुळे त्यांना काही कुठली चिंता करण्याचं कारण नाही आहे. आणि त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावं हा प्रश्न त्यांना पडला असावा. पण त्यांचंही नाव प्रभाग क्रमांक 1 साठी चर्चेत होतं. मग शेवटच्या क्षणी बरेच काहीतरी निर्णय प्रक्रियेतनं सगळं होऊन त्यांना सुचवण्यात आलं की तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणूक लढा. आणि त्यांनी पक्षाचा आदेश ऐकून एका सच्च्या निष्ठावान कार्यकर्त्याप्रमाणे फॉर्म भरला. पण काय आहे, भाजपाचे नतद्रष्ट कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बाहेरच्या लोकांना तिकीट का देता, तुम्ही विचारधारेच्या बाहेरच्या लोकांना तिकीट का देता, जर तुम्ही असं तिकीट देत असाल तर मग तुमच्यात आणि रशीद मामूला मामा बनवणाऱ्या, मामा नाही रशीद मामूकडून मामा बनवणाऱ्या मामूंना त्यांच्या पक्षात आणि तुमच्यात फरक काय राहिला, चंगेज मुलतानीला आपल्यासोबत घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात आणि तुमच्या पक्षामध्ये फरक काय राहिला. तुम्हाला पुण्यासारख्या शहरामध्ये स्थानिक उमेदवार मिळू नयेत का, बाहेरचे उमेदवार कशाला शोधायला पाहिजे. पण आता तर बाहेरच्या लोकांना सेवा करायची इच्छा असेल पुणेकरांची तर त्यांना संधी द्यायला काय हरकत आहे. पण या सगळ्या राजकारणात लोकांनी आंदोलन केलं. अशा वेळेला भाजपावर एरवी फारसा दबाव येत नाही, पण हा दबाव आला, त्यांना राजीनामा द्यावा लागला. पण यातनं हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित होतो की ही जी निवडणूक व्यवस्था आपण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडली, वाचनात आलं की भाजपाने आणि इतर पक्षांचंही तेच खरं आहे, पण यादी देखील जाहीर केली नाही. डायरेक्ट लोकांना AB फॉर्म दिले आणि शेवटच्या दिवशी सकाळी 11 वाजता म्हणजे 5 वाजेपर्यंत मुदत आहे आणि 11, 11:30 वाजता लोकांना फॉर्म देतात उमेदवारांना. म्हणजे ही लोकशाहीची थट्टा नाही का. कारण लोकांना आपण कोणाला मतदान करतोय हे कळायलाच जेमतेम 15 दिवसाचा अवधी आणि त्याच्यातही
एकाच पक्षाचे अनेक ठिकाणी 500-500, 1000-1000 लोक एकेका वॉर्डातनं इच्छुक असतात. तर त्यांना त्यांच्यापैकी तिकीट कसं द्यायचं, आणि त्यामुळे मग असं गनिमी काव्याने तिकीट वाटप वगैरे करणं. पण अर्थात याला पक्षांतर्गत गटबाजीचं, पुण्यातल्या कप्तानपदासाठी जो अंतर्गत संघर्ष आहे आणि त्याच्यातल्या मग या गटाला हे प्रभाग सोडा, त्या गटाला ते प्रभाग सोडा, हे जे राजकारण आहे तेही त्याला कारणीभूत आहे. अर्थात ते सगळ्या पक्षांमध्ये आहे. पण या निमित्ताने पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशासाठी होत आहेत आणि त्यातनं काय साध्य करायचं आहे, त्याच्यात त्या प्रभागाचे प्रश्न माहिती असणाऱ्या कार्यकर्ता आहे का, तर याचं उत्तर नाही आहे. पण दुसरीकडे संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे का, तर उत्तर आहे. कारण या पूजा मोरे जाधव यांच्याबद्दल एक मी सांगू शकतो, कारण त्यांनी ज्या कुठल्या पक्षाची पालखी वाहिलेली आहे खांद्यावर, त्या पक्षाचं त्याने मनापासून काम केलेलं आहे. अर्थात तुमच्या विरोधी विचारांच्या भूमिकेत तेव्हा असतात तेव्हा तुम्हाला ते मुद्दे पटत नाहीत, पण तर पक्षाला विरोधी विचारांचे पक्ष सोबत घेतलेले चालतात, भाजपाला राष्ट्रवादी सोबत बसलेलं चालतं, उबाठा सेनेला पाकिस्तान जिंदाबादवाल्यांसोबत बसलेलं चालतं, तर मग छोट्या कार्यकर्त्यांनी विरोधी भूमिका घेतली तर काय बिघडलं. त्यांचे पती हे छत्रपती संभाजी महाराजांचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे एकाच पक्षात बायको एका पक्षाची, एकाच घरात बायको एका पक्षाची, नवरा एका पक्षाचा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वासाठी दोघं जण काम करत आहेत. तर एका दृष्टीने भारताच्या लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे. पण काय करणार, समाज माध्यमात कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील आणि कोणाच्या विकेट काढतील हे सांगता येत नाही. पण या निमित्ताने तिकीट वाटप आणि त्याच्यानंतरचा आज म्हणे एका पुण्यातल्याच बहुतेक 2 उमेदवारांपैकी शिवसेनेच्या एकाने दुसऱ्याचा फॉर्म खाऊन टाकला. म्हणजे फॉर्म फाडला, त्याने आधी फॉर्म भरला, तो त्याच्याकडनं निवडणूक अधिकाऱ्यांकडनं घेतला आणि तो फाडला आणि खाऊन टाकला. अशा गोष्टी जर चालत असतील तर खरंच जेव्हा आपण हे काय मुंबई आणि महाराष्ट्र यातली सगळी शहरं काहीतरी ट्रान्सफॉर्म वगैरे करायची आहेत आणि $1 ट्रिलियन काहीतरी व्हिजन वगैरे आहे, त्याला हे असे लोक नेमकं काय काम करणार आहेत हा विचार करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.